हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आता आजचा व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. थंबनेलवरून आणि माझ्या आजच्या गेटअपवरून तर तुम्ही गेस केलंच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे ते. सो आता जवळ आली होळी. आता जवळच नाहीये, अगदी उद्या परवावरती होळी आलेली आहे आणि आपली तयारी तर आधी झालीच पाहिजे. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक असा व्हिडिओ जो तुम्हाला ह्या होळीमध्ये खूप जास्त युजफुल होणार. आता कुठलाही सण असू दे, तो आता पहिल्यासारखा आपण सेलिब्रेट करत नाही. प्रत्येक सण आपल्याला एस्थेटिकली सेलिब्रेट करायचे असतात आणि होळी म्हटलं की खूप सारे फोटोज, व्हिडिओज आणि बरंच काही. सो ह्यामध्ये एकच प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे आपले मेसी हेअर्स आणि ते खरंच खूप घाण दिसतात. तर याचंच सोल्युशन म्हणून तुमच्यासोबत मी आज शेअर करते अशा हेअरस्टाईल ज्या दिसायला इतक्या क्यूट आहेत, कम्फर्टेबल आहेत आणि खूप इझी आहेत. तुम्ही इझिली त्या बनवू शकता आणि फ्लॉन्ट करू शकता आणि या क्यूट क्यूट हेअरस्टाईल सोबत तुम्ही क्यूट क्यूट फोटो देखील क्लिक करू शकता. सो अजिबात वेळ न वेस्ट करता लगेच स्टार्ट करूया. सो पहिल्या हेअरस्टाईलसाठी मी असं मिडल पार्टिशन करून घेतलंय. व्यवस्थित हेअर्स आपले कोंब करून घेतलेत. अजिबात गुंता वगैरे राहायला नको आणि फक्त आपल्याला एवढाच सेक्शन घ्यायचा आहे केसांचा आणि कुठल्याही बॉबी पिनने किंवा तुमच्याकडे एक क्यूट क्यूट जे असे छोटे छोटेसे क्लचर असतात त्यांनी तुम्ही हा सेक्शन सिक्युअर करू शकता. हे असं काहीसं दिसतं. दिसायला एकदम क्यूट दिसतं हे. मस्त दिसते ना हेअरस्टाईल. आता होळी नसेल तर तुम्ही हे असं देखील कॅरी करू शकता ओपन हेअर्स ठेवून. पण जर होळी आहे, आपल्या केसांमध्ये खूप सारे कलर जाणार आहे, हेअर डॅमेज होणार आहेत, तर आपण काय करणार आहोत, ह्याच आपले जे राहिलेले केस आहेत ते पूर्ण आपण ब्रेड्स करून घेणार. जसं आपण स्कूलमध्ये 2 वेण्या घालायचो त्याच टाईपमध्ये आपल्याला छोट्या छोट्या सेक्शन घेऊन 3 सेक्शन घेऊन वेण्या घालायच्या आहेत. एक साईडची वेणी रेडी झाली, लगेच दुसऱ्या साईडची. सो दिसते ना क्यूट. आता तुम्ही रेडी झालाय होळी खेळायला. अजिबात आपल्याला ही हेअरस्टाईल कुठंही डिस्कम्फर्ट देणार नाहीये. एकदम इझी गोईंग ही हेअरस्टाईल आणि तुम्ही मस्त एन्जॉय करू शकणार आहे. तर आता सेकंड हेअरस्टाईलसाठी आपल्याला असंच मिडल पार्टिशन ठेवून सगळे केस मागे घ्यायचे आहेत. जसं आपण स्लीक बन बनवतो त्या टाईपमध्ये आपल्याला ही हेअरस्टाईल बनवायची आहे. पुढून सगळे केस एकदम छान मागे घेतल्यानंतर पूर्ण केसांचे असं एक आपल्याला बन बनवायचं आहे. आता तो एकदम परफेक्ट आला पाहिजे असं काही नाहीये. मेसी आला तरी चांगलं दिसतं. आजकाल तीच हेअरस्टाईल जास्त ट्रेंडिंग आहे. तर असं मी बन बनवून घेतलंय आणि त्याला थोडंफार सिक्युअर म्हणून युपीने छान सिक्युअर देखील करून घेतलंय. म्हणजे आपण कितीही उड्या मारल्या, काही केलं तरी आपला बन निघणार नाही. नेक्स्ट हेअरस्टाईलसाठी आपल्याला सेम मिडल पार्टिशन ठेवायचं आणि आता आपल्याला जी पोनी बांधायची ती थोडीशी हाय बांधायची आहे. तुम्ही होळी खेळायच्या आधी केसांना प्रॉपर ऑइलिंग करून घ्या, म्हणजे कसं आपले पूर्ण असं स्लिक लुक येईल आणि केस पण तुमचे छान सिक्युअर राहतील. अशा पद्धतीनं छान अशी पोनी बांधून घेतली आहे. थोडीशी हाय पोनी आपल्याला इथं बांधायची आहे आणि इथं आपल्याला आपली नॉर्मल जी वेणी असते ती घालून घ्यायची आहे. वेणी घालताना शक्यतो तिन्ही पार्ट्स इक्वल घ्यायचे आणि मग आपल्याला व्यवस्थित ही वेणी घालून घ्यायची आहे. वेणी घालून झाली की मग काय करायचं, जे प्रत्येक वेणीचे पेढे आहेत ते असे थोडेसे आपल्याला फुलवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली वेणी छान दाट दिसते. अँड टडा! आपली हेअरस्टाईल रेडी आहे. त्यानंतर आपली फोर्थ हेअरस्टाईल. आता त्याच्यासाठी आपल्याला जी पोनी आहे ती तशीच ठेवायची आहे. फक्त
फक्त आता ॲड ऑन होणार आहेत ह्या लेसेस. आता माझ्याकडं नव्हत्या लेसेस, सो मी या सॅटिनच्या ज्या रिबिन्स आहेत त्या वापरतेय. तुमच्याकडं वेगळ्या-वेगळ्या ज्या हेअर एक्सेसरीज येतात त्या असतील तरी देखील खूप छान हेअरस्टाईल त्यानी होते. आता काय करायचंय, पोनीमधला एक सेक्शन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये नॉर्मल वेणी घालतच आपण जशी रिबीन ॲड करतो आपल्या केसांमध्ये, अगदी त्याच पद्धतीने 2 पेड्यांच्या मध्ये ही रिबीन आपल्याला ॲड करायची आणि प्रॉपर अशी ही वेणी रिबीन सहित आपल्याला घालून घ्यायची आहे. या हेअरस्टाईलसाठी तुम्ही वेगळ्या-वेगळ्या हेअर एक्सेसरीज देखील वापरू शकता. बघताना जरी थोडंफार डिफिकल्ट वाटत असेल तर अजिबात नाहीये. जेव्हा तुम्ही ही हेअरस्टाईल करायला घ्याल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की हे खरंच खूप ईझी आहे. तुम्ही अगदी इझिली ही स्टेप करू शकताय. प्रॉपर वेणी घालून झाली, की तिला खालच्या साइडला आपल्याला रबरने व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचे, जेणेकरून आपली वेणी सुटणार नाहीये. एक साइडची वेणी घालून झाली, आता मी दुसऱ्या साइडचा पण सेम सेक्शन घेऊन वेणी घालून घेतेय. तुम्हाला किती सेक्शन हवेत तेवढे तुम्ही इथं घेऊ शकता. मी 2 घेतले, तुम्ही 2 पेक्षा जास्ती देखील इथं करू शकता. आता आपल्या ज्या 2 रिबीनवाल्या वेण्या आहेत, त्या आपल्या बाकी उरलेल्या केसांबरोबर त्यांचं पार्टिशन करून आपल्याला त्याची एक प्रॉपर ब्रेड करून घ्यायची आहे. आणि खालच्या बाजूला रबरने छान सिक्युअर करायचे आणि तुम्ही इथं बघू शकताय किती सुंदर आपली वेणी दिसते ते. आहे की नाही एकदम इझी आणि कलरफुल अशी हेअरस्टाईल. सो ह्या होळीला नक्कीच ट्राय करा. त्यानंतर आहे हेअरस्टाईल नंबर 5. आता ही तर इतकी सोपी आहे ना, तुम्ही तर इथं बघूच शकताय. आपली जी ऑलरेडी घातलेली वेणी आहे, ती आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि आपल्याला इथं फक्त लागणार आहेत यू-पिन्स. तर आता काय करायचंय, ही जी आपली वेणी आहे, तीच वेणी आपल्याला ॲज इट इज एका बनमध्ये कन्व्हर्ट करायची आहे. आणि अजिबात घाबरू नका. हा बन अगदीच परफेक्ट आला पाहिजे. प्रॉपर हेअर्स सगळे अगदी नीट दिसले पाहिजेत असं काही नाहीये. ही हेअरस्टाईल तुम्ही मेसी देखील करू शकता. फक्त आपल्याला हा बन बनवल्यानंतर यू-पिन्सने त्याला व्यवस्थित सिक्युअर करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला बन किती कलरफुल आणि सुंदर दिसतोय ते. आहे की नाही एकदम ईझी आणि हटके हेअरस्टाईल. त्यानंतर सिक्स्थ अँड लास्ट हेअरस्टाईल ऑफ द डे. ही देखील करायला अजिबात अवघड नाहीये. एकदा का तुम्ही ही करायला कम्फर्टेबल झाला, की मग काय तुम्ही कधीही ही हेअरस्टाईल करू शकता. आता या हेअरस्टाईलला आमच्याकडं सागरवेणी म्हणतात. तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा. आता ही काय आपल्याला एकदम प्रॉपरच आली पाहिजे असं काही नाहीये. फ्रंटच्या हेअरचा एक सेक्शन घ्यायचा आहे. त्याचे 3 पार्ट्स करून आपल्याला वेणी करून घ्यायची आहे त्याची आणि मग प्रत्येक पेढा घालताना त्या प्रत्येक वेणीच्या एका सेक्शनमध्ये आपल्याला बाकीचे हेअर्सचा एक सेक्शन असा ॲड करायचा आहे. माझं एक्सप्लेनेशन ऐकून जरी तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तरी व्हिडिओ व्यवस्थित बघितलं तर तुमच्या अगदी लक्षात येईल आणि करायलाही एकदम सोपं आहे. नॉर्मल वेणी घालतानाच आपल्याला फक्त राहिलेले केस जे आहेत ते प्रत्येक वेणीच्या एका सेक्शनमध्ये असे ॲड करायचे आहेत आणि सगळी वेणी आपल्याला घालून घ्यायची आहे. आता या हेअरस्टाईलचा फायदा काय होतो, ही एकतर आपली वेणी एकदम टाईट बसते त्याच्यामुळं कलर्स वगैरे आपल्या स्काल्पपर्यंत जात नाही. त्यामुळं होळीसाठी ही खरंच छान आणि युजफुल अशी हेअरस्टाईल आहे. रेडी झाल्यानंतर बघा काय सुंदर दिसते आपली हेअरस्टाईल ते. सो या होत्या काही इझी आणि क्विक आणि एकदम क्यूट अशा हेअरस्टाईल्स. आणि हो, त्याच्याबरोबर काही टिप्स देखील आहेत. पहिली, जर तुम्ही होळी खेळायला जाताय तर त्याच्या आधी प्रॉपर ऑइलिंग करा केसांना. त्यानंतर सेकंड म्हणजे तुम्ही जर होळी खेळताय तर मेक शुअर करा की एकदम मेसी जरी हेअरस्टाईल असेल तरी ती टाईट करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या स्कॅल्पपर्यंत कलर जाणार नाही आणि तुमचे हेअर्सचे रूट जे आहेत ते प्रोटेक्ट राहतील. त्यानंतर थर्ड म्हणजे जर तुमच्याकडं एखादं छान दिसणार असं स्कार्फ वगैरे असेल, बांडाना असेल, तर तुम्ही त्याने तुमचं हेअर कव्हर करू शकता. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही जेव्हा होळी खेळून येणार आहे तर तेव्हा एकदम माइल्ड आणि जास्त केमिकल नसणाऱ्या शॅम्पूने तुमचे हेअर वॉश करा, म्हणजे तुमचे हेअर्स अजिबात डॅमेज होणार नाहीये. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. या सगळ्या हेअरस्टाईल्स पैकी तुमची कुठली फेवरेट आहे नक्की सांगा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत व्हिडिओ नक्कीच शेअर करा. सो येणाऱ्या होळीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप छान होळी एन्जॉय करा, खूप खेळा, खूप मस्ती करा. पण हां, मेक शुअर करा की तुम्ही कोणालाही डॅमेज करणार नाही. अगदी जे आपले इको फ्रेंडली कलर्स असतात त्याने तुम्ही होळी खेळाल आणि पहिल्यांदा तुमच्या हेअर्सची आणि तुमच्या स्किनची काळजी करा. सो हॅपी होली. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.